असं बोललं जातं मात्र काय ठरलं या बैठकीत? असं काही नाही, रुटीन बैठका आहेत या. मागच्या विधानसभा लोकसभेनंतर अशा बैठकांना खंड पडला होता आणि रुटीन पक्ष संघटनेच्या कामासाठी नव्यानं संघटनेत जे काही थोडे बहुत लोक इकडे तिकडे जातात त्याच्याविषयी विचारविनिमय करण्यासाठी या बैठका आहे. येणाऱ्या काळात संघटनेचं काम पुन्हा ताकदीनं उभा करणं या हेतून या बैठका होत आहेत. मला वाटतं या नियमित बैठका होत राहतील. डॅमेज कंट्रोलसाठी बैठकावर बैठका होत आहेत, पक्षाची धावपळ होती. असं काही नाही, डॅमेज कंट्रोल नाही. जे जे जात आहेत, ज्यांची इच्छा नाही, ज्यांचं मन नाही, ज्याला संघटनेने सगळं देऊ नये ते जर जात असेल तर मला असं वाटतं याला कोणी थांबवू शकत नाही. आणि ज्याचं मनच इथं लागत नसेल त्याला शरीराने इथं राहण्यात काही अर्थ पण नाही. पण काही जणांना मनवलं जाणार, काही जण जाण्याच्या तयारीत आहेत, असं मनवलं जाणार. नाही, असं नाही काय. असं जे काय आहे ते मला असं वाटतं निश्चित शिवसेना संघटना म्हणून निश्चित काही लोकांवर न्याय अन्याय या भूमिका असतात त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. ही भूमिका सगळ्यांचीच आहे. असं ऐकून घेण्याची भूमिका निश्चित शिवसेना येणार काळात राबवेल. येत्या काळात काही नेत्यांकडनं काही दौरे केले जाणार आहेत पक्षवाढीसाठी किंवा संघटनात्मक विश्वास संपादन करण्यासाठी? हे पण दौरे नियमित सगळ्या नेत्यांना वेगवेगळे विभाग वाटलेले आहेत. त्या विभागात सगळे नेते नियमित दौरे करत असतात. त्याच्यात काही नवीन हे दौरे करणं अशातला काही भाग नाही. संघटना म्हटल्यावर असे दौरे होतच असतात, असे दौरे करतच असतात. भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा होती, ते देखील आज बैठकीसाठी उपस्थित होते ना, सगळे नेते बैठकीला उपस्थित होते. सगळ्यांची एक सकारात्मक चर्चा झाली संघटनेच्या दृष्टीने. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक लेख असा हा विकिपीडियावर करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात तो लेख काढून टाकावा अशा प्रकारची माहिती दिली. नाही, विकिपीडियावर अशा पद्धतीनं धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या विषयी आला असेल तर विकिपीडियाने ताबडतोब असा मजकूर काढला पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराज हे एक हिंदुत्वाचे राष्ट्रनिष्ठते स्वराज्य निष्ठेचं एक प्रतीक आहे, ज्वलंत प्रतीक आहे. आणि अशा निष्ठेशी मला असं वाटतं छेडखानी करणं हे चुकीचं आहे. ज्यांनी कोणी केलं त्याच्यावर तर कारवाई व्हावी, परंतु असा वादग्रस्त मजकूर त्वरित काढला पाहिजे. याच लेखाचं समर्थन अभिनेता कमाल खान आहे तो करताना दिसून येते आणि त्याचं पोस्ट देखील त्यानं आपल्या सोशल मीडियावर. आता कोण कमाल खान आहे मला माहिती नाही, हा कोणता कमाल खान आहे, परंतु जरा इतिहासाची माहिती घेतली पाहिजे. संभाजी महाराज कोण होते, काय होते, किती लढाया लढले, किती जिंकले, आयुष्यात कोणत्या वर्षापासून किती, फक्त 32 ते 33 वर्षाचं आयुष्य असणारा राजा हा किती लढाया लढला सगळ्याच लढाया जिंकणारा एकमेव राजा आहे. आणि मला वाटतं असा राजाविषयी अशा पद्धतीने मजकूर लिहिणारा आणि त्याचं समर्थन करणारा हा धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही असं मी म्हणेल. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती जरी झाली असली तरी काँग्रेसचा याला विरोध आहे. काँग्रेस कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे, कारण राहुल गांधींचा विरोध करून जे या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. नाही, मी जी माहिती ऐकली की काल विरोधी पक्ष नेता, पंतप्रधान आणि एक मंत्री अशी बैठक होती आणि त्याच्यात सरन्यायाधीश आधी होते. सरन्यायाधीशांना काढून एक मंत्री अशा पद्धतीने टाकलं. त्याच्यामुळे कोर्टाला त्याची हिअरिंग होती राहुल गांधींनी. त्यामुळे ही हिअरिंग झाल्यावर अशी नियुक्ती करावी अशी मागणी केल्याचं मला कळालं. आणि त्याच्यामुळे पुढचं मला वाटतं काँग्रेस काय पावलं उचलते मला माहिती नाही, परंतु निवडणूक आयोग ही आता एक भारतीय जनता पार्टी एक शाखाच झालेली, त्याच्यात नवीन काही असं मला तरी वाटत नाही. शिवसेनेच्या बाहेर काही बोल लागलेले आहेत ज्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आगामी काळामध्ये अशा प्रकारचे एक सुरुवात झालेलं आहे. भूमिका आहे काही मराठी माणसांची भूमिका आहे, काही मनसे असेल किंवा शिवसेना असेल याच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या भूमिका आहेत. माझं मत काय असेल, मी संघटनेच्या सोबत. सुप्रिया सुळेंनी आज दौरा केला. ते म्हणते की तानाजी सावंतांचं एका तासात पोरग परत येते. परत 1 महिन्यापासून धनंजय संतोष देशमुख यांचे आरोपी पकडले जात नाही. सत्य बोलल्या सुप्रियाताई, कारण एक आरोपी अजूनही सापडत नाही. याच्यातला संबंधित मंत्रीचा अजून राजीनामा होत नाही. तर सरकार याला समर्थन करतं का काय अशा प्रकारची शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. हे सत्य आहे. गावपातळी आज समोर मांडलं सुप्रिया सुळे. त्यांचं म्हणणं आहे की संतोष देशमुखचा मृतदेह केजच्या ऐवजी कळमना नेला जात होता आणि त्यांच्या कोणत्यातरी महिलांचे संबंध आहेत असा बनाव आखला जात होता, असं गावकऱ्यांनी आज सुप्रिया सुळे सांगितलं. हे पाहिजे ज्याच्या बदनामी करायच्या त्या हे सगळे लोक गुन्हेगारांना लपवण्यासाठी
गुन्हेगारांच्या वरून लक्ष विकेंद्रित करण्यासाठी अशा पद्धतीनं आरोप केलं जातं. ही एक नीती आहे काही लोकांना सपोर्ट करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना. परंतु मला वाटतं सत्य सत्य असतं. अजूनही एक आरोपी सापडत नाही. महाराष्ट्राचे पोलीस एक सक्षम पोलीस ओळखले जाते, पण अजूनही सापडले. म्हणजे ही सापडायचा नाही आहे का काय अशा प्रकारची स्थिती. नाही तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी ठरवलं तर जमिनीच्या खाली जरी असलं तर त्याला काढू शकतात, एवढा दम महाराष्ट्राच्या पोलिसांनी. परंतु सरकारचा नैतिक या विषयाला मला वाटत नाही की असा काही तपास व्हावा. धनंजय मुंडे कॅबिनेटला गैरहजर होते, इकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, कॅबिनेटला त्यांची गैरहजेरी याकडे कशा पद्धतीने पाहता? हे बघ, काल अजितदादा जे बोलले हे सूचक आहे. तुम्ही नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला होता, धनंजय मुंडेंनी सुद्धा नैतिकदृष्ट्या द्यावा असा त्याचा पुढचा अर्थ आहे. आणि धनंजय मुंडेंनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेला आता काठी लावण्यास सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यातील 21,97,000 पैकी जवळपास 55,000 महिलांचे अर्ज जे आहेत ते रद्द केले गेले आहेत. असे अनेक, नुसते याच नाही, लाडका भाऊचा सुद्धा रिव्ह्यू घ्यायचं ठरवलं त्यांनी. लाडका भावाचं अजून वेतन दिलं नाही, पुढे त्यांना नोकरी देणार सांगितलं होतं ते झालेलं नाही. त्यामुळे या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ज्या ज्या योजना जाहीर केल्या वाटतं ह्या बंद पडाव्या अशी सरकारचीच इच्छा आहे. परंतु लाडक्या बहीण योजनेला अशा प्रकारे काठी लावणं आणि खरेदी करणं चूक आहे ना. त्याच म्हणजे आम्ही तेव्हा सांगत होतो की ही योजना निवडणुकीसाठी प्रलोभन आहे, ऑफिशियली दिलेली लाच आहे, हे आम्ही सांगत होतो. आता ते सत्य झालेलं आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.